सो फ्रॉम 2024 ॲज पर ICAI ज्या पण बिझनेसेस आहेत जे NCAच्या अंडर येतात. NCA मीन्स नॉन कॉर्पोरेट एंटिटीज जे आहेत. सो दे आर नॉट and they are still in business like a company who are under NCA and त्यांचे टर्नओव्हर जे आहे ते मे बी 100 करोड असू शकतात, 200 करोड असू शकतात. स्टील दे आर नॉट रजिस्टर्ड ॲज अ कंपनी. सो त्यांचा जो फॉर्मॅट होता तो स्टँडर्डाइज नव्हता टिल नाऊ. बट त्याच पेन पॉइंटला लक्षात घेता ICAI ने 2024 पासनं फायनान्शियल स्टेटमेंट्स जे आहेत ते इफेक्टिव्ह केले आहेत नॉन कॉर्पोरेट एंटिटीजसाठी. सो त्याच्यासाठीचा जो फॉर्मॅट आहे तो पण आपण समजून घेणार आहोत. काय काय रिक्वायरमेंट्स आहेत आणि 2 वर्षाचं आपल्याला कंपॅरिझन जे आहे ते इथे देणं कंपल्सरी आहे. राईट. सो या रिगार्डिंग जी नोटिफिकेशन होती, इनिशियल नोटिफिकेशन ती 2022 मध्ये जूनमध्ये इश्यू केली होती ICAI ने. अँड टेक्निकल गाईड होता बेसिकली की फायनान्शियल स्टेटमेंट्स निगडीत ज्या पण गोष्टी आहेत त्या NCA ला मेंटेन करायच्या आहे फ्रॉम नेक्स्ट 2 इयर्स. सो ऑब्जेक्टिव्ह असा होता की ऍप्लिकेबल कसं होणार आहे, देन अकाउंटिंग स्टेटमेंट्सचे स्टँडर्ड्स काय असतील आणि फॉर्मॅट्स पण जे आहेत त्या रिगार्डिंग टेक्निकल गाईड जो आहे तो पब्लिश झाला होता. त्याच्यानंतर डिटेल्ड गायडन्स नोट जी आहे ICAI ने रिलीज केली ऑगस्ट 2000 मिळाला आणि कम्प्लीट रिपोर्टिंग या नोटमध्ये होतं. आय ऑल्सो हॅव दॅट नोट विथ मी. दिस इज द गायडन्स नोट. Right. So according to this guidance note, we need to maintain the financial statements, ज्याच्यामध्ये बॅलन्स शीट आणि P&L कंपल्सरी आहे. अँड देन एप्रिल 2024 पासनं गायडन्स नोट जी आहे ती इफेक्टिव्ह झाली. अँड you need to provide 2 years of comparison in this particular area. Now, before moving on to the plugin and product, we'll understand what is NCA and what are the financial documents which are required to prepare for those entities. So non-corporate entities मध्ये sole proprietorships, partnership firms and HUF that is Hindu undivided families येतात. याच्यामध्ये आणखी क्लासिफिकेशन आहे सोसायटीज, ट्रस्ट, कॉर्पोरेशन्स, ऑटोनॉमस बॉडीज, ऑथॉरिटीज, BOI, RWA पण याच्यामध्ये इन्क्लूड होतात. अँड नॉन कॉर्पोरेट एंटिटीजसाठी फायनान्शियल स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट आहेत तर बॅलन्स शीट चा स्टँडर्डाइज फॉर्मॅट जो आहे ॲज पर ICAI तो मेंटेन करायचा आहे. प्रॉफिट अँड लॉसचा पण स्टँडर्डाइज फॉर्मॅट्स आहे, त्याच्यासोबत नोट्स आहे. आपण डिटेलमध्ये ते समजून घेणार आहोत. कॅश फ्लो स्टेटमेंट पण आहे बट दॅट इज नॉट मॅन्डेटरी. अँड नोट्स टू अकाउंट्स, सो P&L शी निगडीत आणि बॅलन्स शीटशी निगडीत नोट्स आहे, ब्रेकअप्स आहेत ते पण तिथे आपल्याला मेन्शन करायचे. ओके. सो ट्रॅडिशनल फॉर्मॅट जो आपण पाहिला बॅलन्स शीटचा, इट लुक समथिंग लाईक दिस. अँड टिल नाऊ बिफोर अप्लाइंग दिस पर्टिक्युलर ICAI फॉर्मॅट, हाच जो फॉर्मॅट होता याच्यावरच साईन करून तो यूज केला जायचा. बट ॲज पर गायडन्स नोट नाऊ वी नीड टू मेंटेन इट इन दिस पर्टिक्युलर फॉर्मॅट जो तुम्हाला लेफ्ट राईट साईडला दिसतो आहे, ज्याच्यामध्ये नोट नंबर, त्याच्यानंतर फिगर्स ॲज पर द करंट रिपोर्टिंग पिरियड, या सगळ्या गोष्टी मेंटेन होता. सो दिस इज बॅलन्स शीट फॉर्मॅट अँड देन दिस इज ट्रेडिशनल फॉर्मॅट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. And as per guidance no, this particular format is compulsory, right? So जी नीट डेटा ऍड ऑन प्रोव्हाइड केलं गेलं आहे. सो ऍड ऑन म्हणजे इथे आपण नवीन रिलीज नाही इंट्रोड्यूस करत आहोत. एक्झिस्टिंग रिलीज मध्ये तुम्ही असा 6.0, 6.1 मध्ये तुम्हाला फक्त तुमच्या सिरियल नंबरला ऍड ऑन जे आहे ते आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. सो देअर इज नो नीड ऑफ डेटा मायग्रेशन ऑर देन अपडेटिंग युअर सॉफ्टवेअर. सो इथे फक्त प्लगइन आपल्याला ऍप्लिकेबल करून द्यायचं आहे. आणि स्कोप जो आहे तो काय आहे तर ही जी रिक्वायरमेंट आहे बऱ्याचशा CAने ऑलरेडी सांगितली होती आणि करंटली
जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहे NCA साठी ते मॅनेज करण्यासाठी बरेचसे टूल्स जे आहे ते यूज केले जातात ट्रायल बॅलन्सला मॅप करण्यासाठी. आणि याच्यात बराचसा जो वेळ आहे तो जातो आहे, ज्यांचे क्लायंट्स बेसिकली NCAs आहेत. सो विथ दिस पर्टिक्युलर टूल विच इज प्रोव्हाइडेड बाय टॅली, ज्याच्यामध्ये तुमचा 70% ऑफ ट्रायल बॅलन्स जो आहे तो ऑटो मॅप होणार आहे. आणि एक्सेल बेस्ड युटिलिटी आहे. सो एक्सेलमध्ये ऑलरेडी बरेचसे फील्ड आहेत ते मॅप्ड आहे, जे तुम्हाला बघायला मिळतील. आपण प्रॅक्टिकल पण करणार आहोत त्याच्यावर. सो करंटली टॅलीचं जे हे पर्टिक्युलर प्लगइन आहे हे 1.0 आहे. सो दिस इज व्हेरी फर्स्ट व्हर्जन ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट प्लगइन. यानंतर इन केस काही अमेंडमेंट्स ऍड होणार असतील तर त्याप्रमाणे हे व्हर्जन जे आहे ते चेंज पण होणार आहे. सो ॲज अ CA यू नीड टू चेक की तुम्ही वेळोवेळी जसं असं तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स अपडेट करत आहात, तर तुम्ही लेटेस्ट टूल जे आहे ते अपडेट करता आहात का? करंटली जे टूल आहे ते 1.0 आहे. सो आणि जे NCA टूल आहे ते करंटली सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप्स आणि हिंदू अनडिवायडेड HUFs ला सपोर्ट करतंय. आणि स्टेप्स कशा आहे याच्यात? सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा जो फायनान्शियल डेटा आहे टॅली मधला, त्याला XML फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर त्या फाईलला तुम्ही ॲडॉन टूलमध्ये इम्पोर्ट कराल आणि विदिन सेकंड्स तुमचं जे इम्पोर्ट आहे ते कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर डेटा मॅपिंग तुम्हाला करायचं आहे करंट इयर वाईज आणि प्रिव्हियस इयरचं 2 वर्षाचं आपल्याला कंपॅरिझन तिथे द्यायचं आहे. सो ट्रायल बॅलन्स करंट इयर अँड ट्रायल बॅलन्स प्रिव्हियस इयरचं मॅपिंग तुम्हाला करायचं आहे. आणि त्या मॅपिंग थ्रू तुमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ऑटो मॅप होऊन जातील. तुमचा जो माईक आहे ना प्लीज ऑफ ठेवा. इन केस काही क्वेश्चन्स असतील तर ऍट द एंड ऑफ द सेशन वी विल डिस्कस ऑल ऑफ युअर क्वेरीज. सो अँड ऑल्सो चॅट बॉक्स इज विजिबल टू एव्हरीवन. सो काही क्वेरीज असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. सो या मॅपिंग झाल्यानंतर डेटाचं ऍडिशनल डिटेल्स जे आहेत त्या नोट्समध्ये तुम्हाला मेन्शन करायचे आहे. आणि डिरेक्टली तुम्ही या टूलमधनंच प्रिंटिंग पण करू शकता, मॉडिफिकेशन्स पण करू शकता. सो आपण डिरेक्टली चेक करूया की हाऊ टू रजिस्टर अँड एनेबल FS टूल फॉर NC. सो हे जे टूल आहे हे सगळ्यांसाठी, सगळ्या टॅली युजर्ससाठी यांच्याकडे लायसन्स आहे त्यांच्यासाठी ओपन आहे. कुठलेही चार्जेस नाही आहे याच्यासाठी. बट मोस्टली हे युजफुल जे आहे ते CA कम्युनिटीसाठी आहे. तर आपण चेक करूया की हाऊ यू कॅन कॉन्फिगर दिस टूल फॉर युअर सेल्फ. तर जस्ट अ सेकंड. त्याला टॅली सोल्युशन्सच्या वेबसाईटवर जायचं आहे. टॅली सोल्युशन्सच्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे आपल्याला मध्ये ऍज पर द ICAI गायडन्स याच्यावर आपण क्लिक केलं. केल्यानंतर तुमचा जो टॅली सिरियल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि तुमची एलिजिबिलिटी इथे चेक करायची. सो एलिजिबिलिटी काय आहे की तुमच्याकडे टॅलीपर्यंत 6.0 और 6.1 असेल तरच ही युटिलिटी वर्क होणार आहे. आणि MS एक्सेलचं 2016च्या पुढचं किंवा 2016 व्हर्जन असेल तर. सो इन केस तुम्ही 2013, 2007 यूज करत असाल एक्सेल तर ही युटिलिटी सपोर्ट नाही करणार. तर तुम्हाला अपडेट करून मग तुम्ही हे प्लगइन जे आहे ते यूज करू शकता. बट मोस्टली 2016 बऱ्याचशा जणांकडे अपडेट असतं. सो चेक एलिजिबिलिटीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या सिरियल नंबरशी जो निगडीत ईमेल ID आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येतो आणि तो OTP तुम्हाला इथे एंटर करावा लागतो. एकच मिनिट. ओके. सो आपण पोर्टलवर गेल्यानंतर टॅली सोल्युशन्सच्या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर इथे आपल्याला ऍड करण्यासाठी सिरियल नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे. आणि त्या सिरियल नंबरशी कनेक्टेड जो ईमेल ID असेल त्या ईमेल ID वर तुम्हाला OTP मिळेल. त्या OTPला आपल्याला इथे एंटर करायचं आहे आणि तुमचं प्लगइन जे आहे ते ऍड होऊन जाईल सिरियल नंबरला. प्लगइन हे ऍड झालं आहे हे तुम्हाला कसं समजणार तर तुम्ही टॅली ओपन केल्यानंतर
हेल्पला गेल्यानंतर इथे टॅली प्लगिन्सच्या अंडर जाऊन बघू शकता की तुमचं प्लगिन जे आहे फायनान्शियल स्टेटमेंट्स फॉर एनसी व्हर्जन 1.0 इथे अपडेटेड आहे. हे अपडेट झाल्यानंतर तुम्हाला लायसन्स जे आहे ते एकदा अपडेट करायचं आहे. सो आपण सेटिंग्स मध्ये जाऊन लायसन्स त्याच्यानंतर मॅनेज लायसन्सला जाऊन याला इथे अपडेट करू शकतो. वन्स इट इज अपडेटेड तुम्ही टॅलीमधनंच डिरेक्टली जो डेटा आहे तुमचा फायनान्शियल डेटा तो एक्सपोर्ट करू शकता. सो इथे माझ्याकडे एक डेमो डेटा आहे एबीसी एंटरप्राइजेस जे एनसीएच्या अंडर आहे. सो आपल्याला बॅलन्स शीटवर जायचं आहे. सो कसा तुम्ही डेटा पहिले फर्स्ट स्टेप इज की यू नीड टू export the data into XML format. For that purpose, you will click on balance sheet. Balance sheet वर गेल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचं आहे. One second. So just a minute. चा ऑप्शन इथे मिळेल तुम्हाला. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉन्फिगरेशन्स मध्ये जायचं आहे. कॉन्फिगरेशन्स मध्ये गेल्यानंतर एक्सपोर्ट डेटा फॉर. सो इथे 2 सिनॅरिओ असू शकतात आता बिकॉज आपल्याला 2 वर्षांचं कंपॅरिझन द्यायचंय. तर असंही असू शकतं की डेटा जो आहे तो ऍग्रिगेशन फॉर्म मध्ये आहे की तुमचा करंट इयर आणि प्रिव्हियस इयरचा डेटा जो आहे तो एकाच कंपनीमध्ये आहे. असं असेल तर तुम्ही इथे करंट इयर आणि प्रिव्हियस इयर सिलेक्ट करून एकच फाईल जी आहे ती एक्सपोर्ट करू शकता. बट इन केस जर तुमचा डेटा स्प्लिटेड फॉर्म मध्ये असतो आणि तुमचा फायनान्शियल इयरचा डेटा या वर्षीचा आणि मागच्या वर्षीचा 2 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आहे, अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, त्या दुसऱ्या कंपनीला अलाइन करावं लागेल. सो आपण फर्स्ट सिनॅरिओ बघू. फॉर एक्झाम्पल डेटा जो आहे तर तो 2 डिफरंट कंपन्यांमध्ये असेल तर कसं करायचं. सो इथे तुम्ही करंट इयर एंड डेट देणार आहात. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर डेटा इज इन सेपरेट कंपनी. जर 2 वेगळ्या कंपन्या असाल तर तुम्हाला ते इथे येस करायचं आहे आणि जी तुमची दुसरी कंपनी आहे तिला तुम्हाला इथे लोड करायचं आहे. बट आता ही जी कंपनी आहे याच्यामध्ये माझा 2 वर्षांचा डेटा आहे त्याच्यामुळे मी इथे डिरेक्टली याला एक्सपोर्ट करते. एक्सपोर्ट आपण फॉर एक्झाम्पल डेस्कटॉपला करूया. तर ही माझी फाईल जी आहे ती एक्सपोर्ट झाली. एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे की फायनान्शियल कुठे मिळणार आहे तर तुम्ही आयकॉनवरच क्लिक करायचं आहे. मॅम आवाज ब्रेक. आवाज येतोय का? बाकींना येतोय माझा आवाज? प्रांजल आवाज येतोय का? आता चेक करा एकदा. हो आता येतोय. मध्ये मध्ये स्क्रीन थोडी इनविजिबल होते. ओके ठीक आहे. सो टॅलीवर आपल्याला ओपन फाईल लोकेशन मध्ये जायचं आहे. ओपन फाईल लोकेशन मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला ऍप रिसोर्सेस नावाचं एक फोल्डर मिळतं. ऍप रिसोर्सेस फोल्डरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला प्लगिन्सच्या अंडर जायचं आहे. प्लगिन्स मध्ये गेल्यानंतर इथे फायनान्शियल स्टेटमेंट्स फॉर एनसी चा ऑप्शन तुम्हाला मिळेल. आता ही फाईल जी आहे ही कम्प्रेस्ड असते ती तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायला लागेल. सो ऑलरेडी मी ही एक्स्ट्रॅक्ट केली आहे आणि एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ही एक्सेल युटिलिटी जी आहे ती इथे मिळणार आहे. सो आपण या एक्सेल युटिलिटीला इथूनच डिरेक्टली ओपन करूया. ओके सो दिस इज द एक्सेल युटिलिटी ज्याला आपण इन डेप्थ समजून घेणार आहोत. त्याच्यात बरेचसे शीट्स आहेत आणि या शीट्सला क्लासिफाय केले गेलं आहे. सो सगळ्यात पहिले आपण रीडमी डॉक्युमेंट ओपन करतो आहोत. सो ॲज अ सीए तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ही युटिलिटी कशी यूज होते इन डेप्थ. तर तुम्ही इथे हाऊ टू यूज टेम्पलेटच्या अंडर इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे आणि इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे की ही जी टेम्पलेट आहे हे जे प्लगिन आहे ते तुम्ही कसं यूज करणार आहात. सो इफ यू स्क्रोल इट डाऊन वन बाय वन वर्कशीट नेम आहे फॉर एक्झाम्पल बेसिक इन्फो हे वर्कशीट आहे. तर बेसिक इन्फो मध्ये काय काय इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली गेलेली आहे. त्याच्यानंतर कोणते कोणते ऍक्टिव्ह बटन्स तिथे अवेलेबल आहेत ते बटन्स आणि त्यांना यूज करण्यासाठीची इन्स्ट्रक्शन्स पण इथे दिलेल्या आहेत. सो प्रत्येक वर्कशीटचं इथे तुम्हाला डिटेल्स मिळेल. सो बॅलन्स शीट त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ट्रायल बॅलन्स एव्हरीथिंग.
सो तुम्ही जर ही रीडमी शीट जरी रीड केली तरी तुम्हाला 70 to 80% अंडरस्टँडिंग होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर सेकंड जी शीट आहे ती इंडेक्स आहे. तर इंडेक्स इज लाईक अ गेटवे की ज्या थ्रू तुम्ही सगळ्या शीट्समध्ये टॉगल करू शकतात आणि रिच आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल मला बॅलन्स शीटला जायचं आहे आणि मी बॅलन्स शीटला गेले आणि बॅलन्स शीटमध्ये गेल्यानंतर मला असं कळलं की ऍक्च्युली मला नोट्स ओपन करायच्या होत्या. नोट्स टू बॅलन्स शीट 4 to 6 ओपन करायचं होतं. सो अगेन मला इथून सर्च करावं लागेल आणि नोट्स टू बॅलन्स शीट 4.4 to 6 ओपन करावं लागेल. इन्स्टेड ऑफ दॅट प्रत्येक जर शीटला तुम्ही बघितलं तर गो टू इंडेक्सचा ऑप्शन आहे. सो इन केस समजा तुम्ही रॉंग शीटवर टॉगल केलं, तुम्ही रॉंग शीटवर ओपन केलं तर गो टू इंडेक्सला जाऊन तुम्ही इथे सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल मला नोट्स टू बॅलन्स शीट 4 to 6 ला जायचंय. सो इथे मी डायरेक्टली त्याच्यावर जाईल. परत मला इंडेक्सला जायचंय तर आपण इथे परत इंडेक्सवर क्लिक करून जे हवं ते आपल्याला डिस्क्रिप्शन किंवा शीट जे आहे ते इथून सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस चे शीट्स जे आहे ते बेसिक इन्फो नंतर दिलेले आहे. आता बॅलन्स शीट जर आपण पाहिलं तर हा जो फॉर्मॅट आहे तो IC हा फॉर्मॅट जो आहे तो दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉसचा पण एक्झॅक्टली जसा दिलेला आहे. जो फायनान्शियल डेटा आहे तो पहिले काय करावं लागेल, इथे इम्पोर्ट करावं लागेल. सो आपण जी XML फाईल जी होती ती एक्सपोर्ट केली होती ती सगळ्यात पहिले आपल्याला इथे इम्पोर्ट करावं लागेल. सो मी आधीचा जो डेटा आहे तो इथून सगळं डिलीट करते. क्लिअर डेटाच्या ऑप्शनवर क्लिक करू आणि आता आपण जी नवीन XML जस्ट जनरेट केली आहे तिला आपण इथे काय करतोय, इम्पोर्ट करतोय. सो मी फायनान्शियल स्टेटमेंट्स फॉर NCचा ऑप्शन चूज केला. XML ला आपण इथे इम्पोर्ट केला. डेटा विल गेट इम्पोर्टेड इनटू हार्डली 10 to 15 seconds. सो इथे माझा डेटा जो आहे तो आता इम्पोर्ट झालाय, राईट. सो आपण बेसिक इन्फोची जी शीट आहे ती समजून घेऊया. बेसिक इन्फोच्या शीटमध्ये तुम्ही बघू शकता की परमनंट अकाउंट नंबर, पॅन नंबर जो आहे तो आलेला आहे. आपली जी टॅलीतली कंपनी आहे त्याच्यातला डेटा जो आहे तो इकडे इम्पोर्ट झालाय. सो कंपनीचं मेलिंग नेम, ऍड्रेस, पॅन नंबरवरनच या टूलने आयडेंटिफाय केलं की ती फर्म जी आहे ती इंडिव्हिज्युअल आहे, HUF आहे की पार्टनरशिप आहे. इन केस जर तुम्ही तुमच्या कंपनी लेवलला पॅन नंबर जर तुमचा अपडेटेड नसेल तर हे जे टाईप ऑफ एंटिटी वाला फील्ड आहे हे तुम्हाला मॅन्युअली फिलअप करावं लागेल. त्याच्याच नंतर आपण इथे एंटर केलं तर इथे आपल्याला सिग्नेटरी डिटेल्स पण जे आहे ते मॅन्युअली फिलअप करायचे आहे. तर इथे मी नेम ऑफ एंटिटी, त्याच्यानंतर डेजिग्नेशन, प्लेस, सायनिंग डेट या सगळ्या गोष्टी फिलअप केल्या. त्याच्यानंतर ऑडिट फर्मचं नाव, फर्म रजिस्ट्रेशन नंबर, UDIN, राईट, हे सगळ्या गोष्टी इथे मी अपडेट केल्या. त्याच्यानंतर नेम ऑफ सायनिंग ऑडिटर, पार्टनर, त्याच्यानंतर डेजिग्नेशन काय आहे, मेंबरशिप नंबर काय आहे त्यांचा आणि डेट इथे मी मेन्शन केली. त्याच्यानंतर आपण इथे बॅलन्स शीटवर आलो. शीटवर मी बॅलन्स शीटच्या शीटवर इथे आले आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला काही अमाऊंट ज्या आहेत त्या आलेल्या आहेत, बट अनमॅप लायबिलिटीज लेजर काही दिसत आहेत ऑरेंज कलर मध्ये हायलाइटेड. सो याचा अर्थ काय आहे की डेटा जो आहे तो मॅप झालेला आहे, बट देर आर सम एरियाज की जे आपल्याला मॅप करायचं बाकी आहे. सो मॅपिंग तुम्ही जे आहे ते बॅलन्स शीट मध्ये नाही करू शकत. मॅपिंग जे असणार आहे ते तुमचं ट्रायल बॅलन्स मध्ये होणार आहे. ट्रायल बॅलन्स करंट इयर आणि ट्रायल बॅलन्स प्रिव्हियस इयर. सो जे पण तुम्ही किंवा जे पण अपडेशन तुम्ही ट्रायल बॅलन्स करंट इयरच्या करंट इयर इथे आपण ओपन केलं आणि इथे सगळा जो डेटा आहे तो माझा इम्पोर्ट झाला आहे. पण आपण जर थोडं इकडे स्क्रोल केलं तर आपल्याला असं दिसतंय की काही फील्ड्स आहेत ते अँबर कलर मध्ये इथे हायलाइटेड आहे. सो दिस कलर इज शोकेसिंग दॅट यू नीड टू अपडेट दिस फील्ड्स, राईट. तुम्हाला हे मॅपिंग रिक्वायर्ड आहे म्हणून हे अँबर कलर मध्ये इथे शो झालंय. सो आता आपल्याला इथे काय करायचंय, फॉर एक्झाम्पल इथे क्लासिफिकेशन्स आहे. सो या लेवल्स आहेत, क्लासिफिकेशन 1, क्लासिफिकेशन 2, 3, 4 and 5. याच्यात तुम्हाला काय समजतं. फॉर एक्झाम्पल ओपनिंग स्टॉक आपण बघतोय, तर ओपनिंग स्टॉक जो आहे तो आपल्याला कुठे दिसणार आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, विच विल कम अंडर एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस तुम्हाला दिसतील PNL अकाउंटला आणि PNL अकाउंटला आपण जर गेलो
फॉर एक्झाम्पल इथे मी P&L अकाउंटला आले, त्याच्यानंतर आपण इथे एक्सपेन्सला आलो. एक्सपेन्सच्या अंडर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिसतंय आणि या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डला नोट नंबर पण इथे अलोकेटेड आहे, राईट. सो हे क्लासिफिकेशन ट्रायल बॅलन्सला त्याच पद्धतीने दिलं आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड बघतोय, सेकंड रो, याच्यामध्ये आपल्याला अविनाश कॅपिटल अकाउंट दिसतंय. सो जस्ट अ सेकंड, मी या काही फील्ड आहेत ना यांना हाईड करते, सो आपल्याला समजायला इझी जाईल. ठीक आहे. सो अविनाश कॅपिटल अकाउंट जे आहे ते तुम्हाला बॅलन्स शीटला दिसेल. सो जे पण कॅपिटल अकाउंट्स असतील ते आपल्याला बॅलन्स शीट्सला दिसतील. बॅलन्स शीटला जाऊया आपण. सो बॅलन्स शीटला आल्यानंतर इथे आपल्याला ओनर कॅपिटल अकाउंट, करेक्ट. ओनर कॅपिटल अकाउंटचा मेन्शन जो आहे तो नोट 3 ला पण आहे, बॅलन्स शीट नोट 3. सो इथे पण आपल्याला कॅपिटल अकाउंटचा मेन्शन दिसेल, करेक्ट. सो अगेन ट्रायल बॅलन्स ला आपण जाऊयात करंट इयरला, आणि आता ओनर्स कॅपिटल अकाउंटचं क्लासिफिकेशन आपल्याला द्यायचं आहे. सो इथे तुम्ही स्क्रोल केल्यानंतर कॅपिटल अकाउंट सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथे कनिष्कास कॅपिटल अकाउंट पार्टनरशिप फर्म आहे. सो इथे मी कॅपिटल अकाउंट सेकंड घेतलं. दिस इज अविनाश कॅपिटल अकाउंट 1. त्याच्यानंतर कनिष्कास कॅपिटल अकाउंट इज सेकंड. आता हे क्लासिफिकेशन कसं करायचं हे एक्सपर्ट्सला माहिती आहे, त्याच्यामुळे दिस वर्क शुड बी डन बाय द एक्सपर्ट्स ओनली. दोज पीपल हू हॅव नॉलेज इन दिस पर्टिक्युलर एरिया. सो मे बी तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना हे रिलेट पण होत असणार आहे, बट स्टील जे आपल्याला अँबर कलर मधले फील्ड आहेत ते इथे फक्त अपडेट करायचे. फॉर एक्झाम्पल हे कॅपिटल रिझर्व्ह आहे, याचा ग्रुप तुम्हाला पॅरेंट ग्रुप जो आहे तो रिझर्व्ह अँड सरप्लस आहे. क्लासिफिकेशन याचं तुम्हाला बॅलन्स शीटला दिसणार आहे, म्हणजे की आपण जर बॅलन्स शीटला गेलो तर आपल्याला रिझर्व्ह अँड सरप्लसचा ऑप्शन इथे दिसतोय, राईट. सो रिझर्व्ह अँड सरप्लस विल सिलेक्ट इट अंडर कॅपिटल रिझर्व्ह. आणि फॉर एक्झाम्पल दिस इज माय जनरल रिझर्व्ह. सो जनरल रिझर्व्हचा ऑप्शन आपल्याला इथे दिलेला नाहीये. सो मला समजा इथे रो ऍड करायची आहे, म्हणजे मला क्लासिफिकेशनची आणखी एक लेअर अपडेट करायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. सो इथे समजा मी बॅलन्स शीटला गेले तर आपण एक्सेलला असंच करतो ना, तर इथे मला समजा ऍड करायची आहे रो, तर आपली इथे रो ऍड नाही होणार. सो आपल्याला जे पण चेंजेस करायचे आहे ते ट्रायल बॅलन्स करंट इयरच्या शीटला करायची. सो कसं करणार आपण ते, रिझर्व्ह अँड सरप्लसच्या अंडर आलो. आता कॅपिटल रिझर्व्ह, त्याच्यानंतर रिव्हॉल्युशन रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड अदर रिझर्व्ह, हे ऑप्शन इथे आपल्याला याला जनरल रिझर्व्हच्या अंडर घ्यायचंय. सो जनरल रिझर्व्हचा ऑप्शन इथे नाहीये दिलेला, सो त्याच्यासाठी आपण नवीन रो इथे ऍड करू अदर रिझर्व्हची. अदर रिझर्व्ह सिलेक्ट केल्यानंतर क्लासिफिकेशन 5 ला इथे एक अँबर कलरचा हायलाइट तुम्हाला दिसेल. सो याचा अर्थ काय की इथे तुम्ही रो जी आहे ती ऍड करू शकता. सो इथे मी जनरल रिझर्व्ह ऍड केलं, करेक्ट. आय थिंक इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. काही तुमचे डाऊट असतील तर प्लीज विचारत चला, और इन केस तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता तुमचे क्वेश्चन्स. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही क्लासिफिकेशन 5 ची लेअर इथे ऍड करता आहात, तर आता इथे जनरल रिझर्व्ह मी जसं ऍड केलं आणि मी जर बॅलन्स शीटला जाऊन चेक केलं तर मला तिथे ते ऍड झालेलं नाही दिसत आहे तिसऱ्या रोला. सो फॉर दॅट पर्पज वेन एव्हर यू आर ऍडिंग अ लेअर, what you will need to do, you need to update it. So update notes with classification 5 या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे नोट्स जे आहे ते अपडेट करायचे आहेत. नोट्स अपडेट केल्यानंतर मग जर तुम्ही बॅलन्स शीटला जाऊन आता चेक करता आहात तर आपण लेट्स गो टू द बॅलन्स शीट आणि इथे जाऊन जर आपण चेक केलं तर इथे आपल्याला ऍडिशन जी आहे ती झालेली दिसेल. त्याच्यानंतर सिमिलरली बाकी पण जे तुमचे बॉरोइंग्स आहेत, त्याच्यानंतर ऍसेट्स आहेत, हे तुम्हाला अपडेट करायचे आहेत. ओके. सो फॉर एक्झाम्पल ही सिक्युअर्ड लोन्स आहेत, अनसिक्युअर्ड लोन आहे, तर इथे तुम्ही ड्रिल डाऊन करून मॅपिंग जे आहे ते करू शकता. सो आता मी हे जस्ट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग सिलेक्ट करते आहे. त्याच्यानंतर अदर लायबिलिटीज मध्ये आपण बघतो आहोत, दिस इज माय सॅलरी पेएबल.
त्याच्यानंतर दिस इज माय जीएसटी पेएबल, हे तिन्ही पण एसजीएसटी जीएसटी पेएबलच्या अंडर आपण घेतोय. त्याच्यानंतर टीडीएसचं पण सेपरेट सेक्शन, टीडीएस टीसीएस पेएबल, प्रोव्हिजन फॉर ग्रॅटिट्यूड त्याचा पण ऑप्शन आहे इथे दिलेला. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर लिव्ह एनकॅशमेंट आपण इथे सिलेक्ट करू. हे मॅपिंग जे आहे हे तुम्हाला मॅन्युअली करायचं आहे आणि वन टाइम फक्त आपल्याला करंट इयरचं सिलेक्ट करायचं आहे. सो आपल्याला प्रिव्हियस इयरचं मॅपिंग जर यूज करायचं असेल तर आपण ते डिरेक्टली कॉपी करू शकतो. सो then these are the non-MSMEs, Rahul Literators and Raj Enterprises. This is my P&L. Profit and loss accounts इथे आपण सिलेक्ट करताना ओके. त्याच्यानंतर फर्निचर अँड फिक्चर्स, दीज आर PPE and IA means properties, plants and equipments, intangible assets. सो त्याला आपण सिलेक्ट करूयात. सो इथे आपल्याला फर्निचर्स अँड फिक्चर्सचा पण ऑप्शन मिळून जाईल. इथे तुम्ही टाईप पण करू शकता, डायरेक्ट टाईप केलं तरी तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतं. त्याच्यानंतर लँड अकाउंट, सो दिस इज फ्री होल्ड लँड, ॲडिशनल गोडाऊन, सो इथे ॲडिशनल गोडाऊनसाठी आपण कोटेड इन्व्हेस्टमेंट इन अदर एंटिटीज सिलेक्ट करतो आहोत. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, करेक्ट. सो याप्रमाणे ही सगळे जे फील्ड्स आहेत ते तुम्हाला काय करायचे आहे, मॅप करायचे आहे. आता इथे आपण प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स आहे, त्याच्यानंतर इथे ऍडव्हान्स टॅक्स दिसतोय. सो मी इथे मोजके काही तुम्हाला करून दाखवते. आता ऍडव्हान्स टॅक्स जो आहे तो आपला डिफर्ड टॅक्सच्या अंडर येईल. त्याच्यानंतर कॅपिटल प्रोजेक्ट 1, सो इथे आपण EPI च्या अंडर त्याला सिलेक्ट करणार आहोत, राईट. सो इन दिस वे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेंटेन करायच्या आहे. आता इथे लास्टला फॉर एक्झाम्पल इथे डेप्रिसिएशन आहे, तर डेप्रिसिएशन अकाउंटच्या अंडर तुम्ही त्याला घ्या. ट्रॅव्हल एक्सपेन्सेस असतील तर इथे एक्सपेन्सेसच्या अंडर आहे. क्लासिफिकेशन 3 मध्ये चेक इफ यू आर गेटिंग दॅट ऑप्शन. सो ते मला ट्रॅव्हलचा ऑप्शन नाही दिसत, याचा अर्थ काय की ते अदर एक्सपेन्सेसच्या अंडर असणार आहे. तर इथे आपण सिलेक्ट केलं आणि ड्रिल डाऊन जर केलं तर इथे आपल्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मिळेल, राईट. सो तुम्ही क्लासिफिकेशन करेक्टली सिलेक्ट करताय हे तुम्हाला कसं कळेल, तर तुम्ही जेव्हा फर्स्ट लेअरला असाल, जसं मी PNL ला आहे, तर त्या लेअरला जर करेक्टली आपण ऑप्शन चूज केला तरच पुढच्या लेअरला आपल्याला ते ऑप्शन जे आहे ते करेक्टली इथे व्ह्यू होत आहे. सो इथे मी PNL सिलेक्ट केलं म्हणून मला त्याच्या अंडर इन्कम एक्सपेन्सेस दिसतात. एक्सपेन्सेस सिलेक्ट केलं त्याच्यानंतर मला त्याच्या अंडर बाकी एक्सपेन्सेस दिसत आहे. बट इथे मला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स नाही दिसत आहे, याचा अर्थ काय की आय नीड टू मूव्ह टू द नेक्स्ट लेअर. सो अदर एक्सपेन्स मी इथे सिलेक्ट केलं अँड देन मग इथे आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ट्रॅव्हलिंग चार्जेस दिसत आहे. इन केस इथे नाही दिसलं तरी आपण काय करणार आहोत, मग ऑदरचा ऑप्शन घेऊन त्याला क्लासिफिकेशन फाईलला नेणार आहोत. सो वन्स यू आर डन विथ द मॅपिंग, राईट, once you are done with the mapping you can move on to the next sheet, that is trial balance previous year. Okay, so let me just open the PPT once. त्याच्यामध्ये आपण थोडं समजून घेऊयात थ्रू अ स्टोरी फॉर्मॅट. सो वी हॅव अ CA ज्यांचं नाव आहे शाश्वत साहा आणि त्यांना ABC एंटरप्राइजेसचा फायनान्शियल स्टेटमेंटचा डेटा जो आहे तो ॲज पर ICA गायडन्स नोट जो आहे तो अपडेट करायचा आहे. बिकॉज ABC एंटरप्राइजेस जे आहे ते NCAच्या अंडर येतात. तर सगळ्यात पहिले ते काय करतील, सगळ्यात पहिले ते टॅरिफला डेटा जो आहे तो एक्सपोर्ट करतील, टूलमध्ये तो इम्पोर्ट करतील आणि मॅपिंग जे आहे ते कम्प्लीट करतील. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, इफ तुम्हाला एक नवीन रो आहे इन द शीट जर ऍड करायचे असेल तर त्याच्यासाठीचं ऑप्शन पण प्रोव्हाइडेड आहे. फॉर एक्झाम्पल शाश्वत शहा जे आहे त्यांना जनरल रिझर्व्ह जे आहे ते मेन्शन करायचं आहे अंडर नोट्स टू BS4, बट ते अनेबल आहे करण्यासाठी न्यू रो इन द शीट. सो या पर्पजसाठी ऑलरेडी वी हॅव डिस्कस की आपल्याला ट्रायल बॅलन्स करंट इयरला जनरल रिझर्व्ह जे आहे ते ॲडिशनल एक लेअर जो आहे तो तिथे क्लासिफिकेशन फाईलचा ऍड करावा लागेल. त्याच्यानंतर त्यांना काय करायचं आहे शाश्वत शहाला की त्यांना सेग्रिगेट करायचं आहे करंट अँड नॉन करंट बॉरोइंग्स अंडर
notes 5 to 9, right? So for this purpose, how it can be done? So borrowings तुमचे जे असणार आहे ते तुम्ही कसे करणार आहात? करंट अँड नॉन करंट तुमचे जे बॉरोइंग्स आहेत. सो व्हॉट इज करंट अँड नॉन करंट बॉरोइंग्स? आपण ते पण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल टोटल तुमचं जे टेन्युअर पिरियड असेल तो 3 वर्षाचा असेल किंवा 2 वर्षांचा असेल, तर या पर्टिक्युलर इयरमध्ये तुम्हाला टोटल किती अमाऊंट पेएबल आहे ते तुमचं करंट होईल. आणि नॉन करंट म्हणजे की तुमचं फ्युचर डेट्सला तुमचं जे पेएबल असणार आहे ते तुमच्या नॉन करंट्सच्या अंडर येईल. करेक्ट? सो इन ऑर्डर टू सी दोज आपण पहिले क्लासिफिकेशन 3 मध्ये फिल्टर लावणार आहोत. सो इथे मी बॉरोइंग्स फक्त सिलेक्ट करते आहे. सो आपल्याला इझी होणार आहे समजण्यासाठी. ओके, फर्स्ट इज बॉरोइंग. सो हे माझे बॉरोइंग्स आहे आणि मी इथे कॉलम्स जे हाईड केले आहे त्याला मी अनहाईड करते. सो हे माझे करंट आणि नॉन करंटचा पण कॉलम तिथे दिलेला आहे. सो बायफर्केट बॅलन्स विच इज करंट अँड नॉन करंट. सो ट्रेड रिसिवेबल अँड विदिन नॉन करंट अँड करंट. सो टोटल समजा 3,80,000 आहे आणि दिस पर्टिक्युलर इयर तर 2,40,000 करंटमध्ये असणार आहे, तर आपण ती इथे अपडेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल 5 lakhs पैकी 1 lakh रुपीज इथे या वर्षामध्ये आपल्याला करायचे आहे. तुम्ही ते घ्या. टोटल 57,000 आहे. 57च्या 57 या पर्टिक्युलर इयर्समध्ये हे लोन जे आहे ते क्लिअर होणार आहे. तर आपण ते काय करतो इथे या पद्धतीने अपडेट करतो. सो तुमचे जे करंट अँड नॉन करंट बॉरोइंग्स आहे नोट्स 5 and 9च्या अंडर ते तुम्ही इथून मेन्शन करू शकता आणि दोज विल गेट ऑटो अपडेटेड टू द नोट 5 and 9. सो नोट 5 and 9 आपण बघूयात. जस्ट अ सेकंड. सो इथे तुमचे जे आपण लायबिलिटीज आहेत आणि बॉरोइंग्स आहेत ते अपडेट होऊन जातील विदिन युअर नोट्स. त्याच्यानंतर next is the client maintained bill by bill details and CA Shashwat Shah wants to classify receivable into less than 6 months and more than 6 months column. जे ट्रेड रिसिवेबल्स आहे ते जर आपल्याला अगेन बायफर्केट करायचे असतील तर ट्रेड रिसिवेबल्स तुम्हाला डायरेक्ट गो टू इंडेक्सला गेल्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करायचे आणि इथे वर्कशीट आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता ट्रेड रिसिवेबल करंट इयर. सो इथे तुम्ही क्लिक करा आणि डिरेक्टली तुम्ही करंट इयरच्या ट्रेड रिसिवेबल जाल आणि इथे गेल्यानंतर पण अगेन बायफर्केट बॅलन्सचा ऑप्शन आहे. सो या पार्टीज दिसतात आपल्याला सगळ्या आणि इथे आपण हे कॉलम जे आहेत ते जस्ट सेकंड यांना अनहाईड करूयात. सो दिस माय ट्रेड रिसिवेबल. ओके, सॉरी, इथेच आहे अवेलेबल लेस दॅन 6 months अँड मोर दॅन 6 months. सो या पार्टीचे जे हे बिल आहेत ते लेस दॅन 6 months. फॉर एक्झाम्पल वी हॅव दिस राज एंटरप्राइजेस. सो टोटल 40,000 विल गेट. इथे आपण 40,000 मेन्शन करूयात. त्याच्यानंतर या 70 पैकी समजा 30 जे आहे ते लेस दॅन 6 months मध्ये अपडेट होत आहे. तिथे मायनस मध्ये आपण ते द्यायचं आहे. -30,000 जर केलं तर इथे ते अपडेट होऊन जाईल आणि यावर्षी 70 वजा 30 इथे 50 आपण घेतो. सॉरी, 40 घ्यायचे आपल्याला इथे. ओके, याच पद्धतीने तुम्ही हे सगळे बायफर्केशन जे आहे ट्रेड रिसिवेबलचं ते इथे देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इज शाश्वत शाह वॉन्ट्स टू यूज हिज कॉम्प्युटेड स्टॉक व्हॅल्युएशन इन्स्टेड ऑफ ऑटो कॅल्क्युलेटेड क्लोजिंग स्टॉक. सो स्टॉक रिलेटेड जर अपडेट तुम्हाला इथे करायचं असेल तर स्टॉकचं पण सेपरेट शीट जे आहे ते प्रोव्हाइडेड आहे. आपण गो टू इंडेक्सवर जायचं आहे. इथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर स्टॉक करंट इयरच्या शीटवर आपण जायचंय. आता इथे स्टॉक करंट इयरच्या शीटवर आल्यानंतर अदर डिटेल्स आर ऑटोमॅप्ड ओनली लास्ट. आपल्याला स्टॉकचं नेचर इथे अपडेट करायचे. बट रिमेंबर वन थिंग की जेव्हा तुम्ही तुमचा डेटा जो आहे तो एक्सपोर्ट करता आहात तर डेटा एक्सपोर्ट करताना मेक शुअर की तुमचं F11ला इंटिग्रेट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीचं ऑप्शन येस पाहिजे. जर इंटिग्रेट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीचं ऑप्शन तुमचं नो असेल तर तुमचा डेटा जो आहे तो इथे सेग्रिगेट फॉर्ममध्ये येईल. तुमचं स्टॉक ग्रुप नेम वाईज कॅटेगरी वाईज बायफर्केशन तुम्हाला इथे मिळणार नाही. सो इफ तुम्ही डेटा एक्सपोर्ट करताय तर फर्स्ट थिंग यू विल नीड टू सी दॅट की तुमचा F11ला इंटिग्रेट अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीचा ऑप्शन जो आहे तो येस आहे की नाही. त्याच्यानंतरच मग तुम्ही एक्सपोर्ट करा आणि प्लगइनच्या ह्या एक्सेल युटिलिटीमध्ये त्याला इम्पोर्ट करा. आता इथे स्टॉक मेजर फक्त आपल्याला
अपडेट करायचं आहे. सो दिस इज माय रॉ मटेरियल राईट. दीज आर ट्रेडिंग गुड्स. सो ट्रेडिंग गुड्सचं ऑप्शन आहे नाहीये. अदर मटेरियल्सच्या अंडर घेऊयात. स्टॉक इन ट्रेड. त्याच्यानंतर दीज आर माय वर्क इन प्रोग्रेस गुड्स अँड दीज आर ऑल्सो वर्क इन प्रोग्रेस. तर या पद्धतीने तुम्ही इथे काय करणार आहात, याला अपडेट करणार आहात. आणि याचा तुम्हाला रिफ्लेक्ट जो असणार आहे तो कुठे दिसणार आहे, नोट्स टू PNL 22 to 28. सो इथे जर आपण एंटर केलं तर इथे तुम्हाला इन्व्हेंटरीच्या अंडर त्याचं क्लासिफिकेशन दिसणार आहे. हे बघा, स्टॉक इन ट्रेड, त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश्ड गुडच्या अंडर या व्हॅल्यू कधी अपडेट होतील, जेव्हा तुम्ही तिकडे मॅपिंग कराल. अँड ऑल्सो BS नोट्स टू BS 15 to 21 मध्ये पण याचा तुम्हाला याचा मेन्शन दिसणार आहे. राईट. सो इथे रॉ मटेरियल्स, वर्क इन प्रोग्रेस, इन्व्हेंटरीच्या अंडर. So this is my PNL notes to BS 15 to 21. So this is how you will complete your computed stock valuation, right? त्याच्यानंतर next is की CA Shashwat Shah wants to round figure the nearest 100 and print financial statements with the notes and exclude zero value line items. So झिरो व्हॅल्यू लाईन आयटम्स जे आहेत ते ऑटो तुमचे एक्सक्लूड होणार आहेत एक्सेल युटिलिटी मधनं. आणि राहिला प्रश्न अबाउट द व्हॅल्यूज दॅट ही वॉन्ट्स टू मेंटेन. सो आता आपण ज्या व्हॅल्यू बघतोय ह्या टोटल बॅलन्स शीटला जर आपण बघतोय तर दीज आर रुपीज, करेक्ट. दीज आर इन थाउजंड्स, सॉरी, दीज आर इन थाउजंड्स. बट जर बिझनेस मोठा असेल आणि करोड्समध्ये जर आपल्याला तिथे ऍड करायचं असेल लेअर करोड्सचा, तर आपण इथे बेसिक इन्फो मध्ये गेल्यानंतर राऊंड ऑफ अमाऊंट टू द नियरेस्ट आपण इथे सिलेक्ट करू शकतो. क्रोअर्स, हंड्रेड्स, थाउजंड्स, लॅक्स, मिलियन्स, 10 lakhs, 10,000. सो इथे फॉर एक्झाम्पल मी क्रॉस सिलेक्ट करते आहे, तर इथे माझं बॅलन्स शीट त्याप्रमाणे इथे अपडेट होत आहे. ऑल द व्हॅल्यूज इन PNL अँड बॅलन्स शीट विल गेट राउंड ऑफ नियर दॅट व्हॅल्यू. सो फॉर नाऊ आय विल कीप इट थाउजंड्स ओनली. सो ती पण प्रोव्हिजन दिली गेलेली आहे. आणि झिरो व्हॅल्यू लाईन आयटम्स जे असतील ते बाय डिफॉल्ट एक्सक्लूड होतील. सो ब्लँक व्हॅल्यू ज्या आहेत ते हे टूल प्रिंट नाहीच करत. त्याच्यामुळे तो इश्यू किंवा ती जी क्वेरी आहे की वेल झिरो व्हॅल्यूड आयटम्स विल गेट शोड ओव्हर देअर, सो तसं काही होणार नाही. त्याच्यानंतर Shah completed all the mappings, but later he realized that some depreciation adjustments were still pending. So depreciation adjustments basically कुठे आपल्याला बघायला मिळतील, तर आपले जे assets आहेत, राईट. सो डेप्रिसिएशनचे रिझन काय आहे की ऍसेट जे आहे ते विकलं आहे, त्याच्यामुळे डेप्रिसिएशन झालं आहे, करेक्ट. सो आपल्याला ते अपडेट द्यायचे असतील तर आपल्याला कुठे दिसणार आहे ते, अगेन आपल्याला मॅन्युअली ऍडजस्ट करावे लागणार आहे ते. सो मॅन्युअली ऍड करण्यासाठी आपण अगेन ट्रायल बॅलन्स करंट इयरला जाणार आहोत. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन्स मध्ये इथे मी फिल्टर आउट करते PPs अँड IA, प्रॉपर्टी, प्लांट्स अँड इक्विपमेंट्स, इंटँजिबल असेट्स. सो फिल्टर आउट केल्यानंतर इथे मला क्लासिफिकेशन जे आहे ते द्यायचं आहे. सो क्लासिफाय मध्ये PP गेले आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, नोट्स मध्ये त्यांना अपडेट करायचं आहे डेप्रिसिएशन व्हॅल्यू. सो जस्ट अ सेकंड. सो आपण हे जे रिफ्लेक्शन आहे डेप्रिसिएशनचं ते आपल्याला नोट्स टू बॅलन्स शीट 13 मध्ये दिसणार आहे. सो इथे आपल्याला मॅन्युअली रेट ऑफ डेप्रिसिएशन जो आहे पर्सेंटेज मध्ये इथे मेन्शन करावं लागेल. इफ देअर इज डिलिशन्स, ते डिलिशन्स आपल्याला इथे मेन्शन करायला लागतील. आणि इफ देअर इज डेप्रिसिएशन, ते डेप्रिसिएशन व्हॅल्यू जी आहे रुपीज मध्ये ती आपल्याला इथे काय करायला लागेल, मेन्शन करावी लागेल, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट इज
CA Shashwat Shah wants to add information, modify and customize this sheet as needed. So फॉर एक्झाम्पल आता सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यानंतर ऍज अ CA तुम्हाला या शीटमध्ये काय काय ऍडजस्टमेंट करायचे असतील तर त्या तुम्ही जाऊन करू शकता. सो असं नाहीये फॉर एक्झाम्पल मला इथे क्लासिफिकेशन मध्ये काही चेंजेस करायचे आहे तर यू कॅन ऑलवेज डू इट. ते केल्यानंतर फक्त मेक शुअर की तुम्ही इथे अपडेट नोट्स विथ क्लासिफिकेशन 5 वर क्लिक करता आहात आणि फॉर एक्झाम्पल तुमचं काम जे आहे ते असं नसणार आहे की तुम्ही एकदाच शीट ओपन केलं आणि तुमचं सगळं मॅपिंग जे आहे ते वन टाइम इन वन सिटिंग तुम्ही कम्प्लीट करताय. सो फॉर दॅट रिझन इथे एक ऑप्शन आहे सेव्ह मॅपिंगचा, राईट. समजा तुम्ही 50% केलं आहे आणि तुमचं 50% बाकी आहे. सो जेव्हा तुम्ही क्लोज करणार आहात युटिलिटीला, क्लोज करण्याच्या आधी तुम्हाला इथे सेव्ह मॅपिंगवर क्लिक करायचं आहे. सेव्ह मॅपिंगवर क्लिक केल्याशिवाय तुम्हाला क्लोज नाही करायचं. जेव्हा तुम्ही मॅपिंग सेव्ह करता तर नेक्स्ट टाइम तुम्ही इथे ओपन करून काम जे आहे ते कंटिन्यू करू शकता. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला करंट इयरचं मॅपिंग दाखवलं तर आपल्याला प्रिव्हियस इयरचं मॅपिंग पण द्यायचं आहे, राईट. 2 वर्षाचं आपल्याला इकडे क्लासिफिकेशन द्यायचं आहे. सो आता हे शीट जे आहे हे तर माझं पूर्ण मॅप करायचं बाकी आहे आता. अँड अगेन आता आपल्याला प्रत्येक मॅन्युअली करावं लागेल का? अजिबात नाही. सो तुम्हाला जर करंट इयरचं मॅपिंग कॉपी करायचं असेल प्रिव्हियस इयरला तर इथे तुम्ही डायरेक्ट ऑप्शन चूज करू शकता, करंट मॅपिंग फ्रॉम द कॉपी मॅपिंग फ्रॉम द करंट इयर. सो इथे आपण कॉपी करून घेऊया आणि हे सगळे माझे फील्ड्स जे आहेत ते इथे काय झाले, मॅप झाले, राईट. आणि जे अनमॅप्ड असतील म्हणजे काही एक्स्ट्रा लेजर्स असतील जे अनमॅप्ड असतील ते आपल्याला इथे शो होतील. सो आपण जर चेक केलं तर ते आपल्याला शो होतील आणि त्या व्हॅल्यूज फक्त आपल्याला अपडेट करायला लागतील. जसं की इथे आपल्याला दिसतंय काही फील्ड्स जे आहेत ते अनमॅप्ड आहे, म्हणजे ते जे लेजर्स आहेत ते या वर्षीच्या डेटामध्ये करंट इयरच्या डेटामध्ये ऍडेड नाहीये, प्रिव्हियस इयरला होते. सो ते आपल्याला तिथे मेंटेन करायला लागतील, राईट. त्याच्यानंतर मॅपिंग सेव्ह करण्याचा जो ऑप्शन आहे तो पण दिला आहे आणि प्रिंट जर करायचं असेल सो प्रिंट करण्याचा जो ऑप्शन आहे तो पण इथे डायरेक्टली टूलमध्येच दिलेला आहे. सो आपण बॅलन्स शीटवर गेल्यानंतर इथे प्रिंट ऑल नोट्सचा पण ऑप्शन आहे किंवा प्रिंट करंट शीटचा ऑप्शन आहे, तो पण गिवन आहे. सो प्रिंट करंट शीटवर जर आपण क्लिक केलं तर डिरेक्टली आपलं जे बॅलन्स शीट आहे ओके. सो प्रिंट करंट शीटवर जर आपण गेलो इथे, सो आपण डायरेक्टली प्रिंट करंट शीटवर जाऊन प्रिंट करू शकतो. इट विल गेट एक्सपोर्टेड टू अ PDF अँड रेडी टू प्रिंट. तुमचं बॅलन्स शीट आहे ते तुम्हाला इथून डिरेक्टली मिळून जाणार आहे. ऑल्सो इफ यू वॉन्ट टू प्रिंट ऑल नोट्स, तुम्ही डायरेक्टली प्रिंट ऑल नोट्सचा पण जो ऑप्शन आहे तो चूज करू शकता. आणि वन्स इट इज सेव्ड दॅट फाईल विल गेट ओपन्ड अँड दिस इज माय बॅलन्स शीट, करेक्ट. आता याच्यामध्ये आपल्याला काही अनमॅप्ड ॲसेट्स दिसत आहे बिकॉज आपलं मॅपिंग जे आहे ते कम्प्लीट नाही झालंय. बाकी signatory details and everything will get printed automatically along with your equity and liabilities, assets and everything. So as per the guidance note, exact format जो आहे तो इथे प्रोव्हाइडेड आहे. सिमिलरली PNL चं पण तुम्हाला प्रिंटिंग करायचं असेल तर PNL वर जायचं आहे. त्याच्यानंतर प्रिंट करंट शीटवर जाऊन तुम्ही यालाही त्याच पद्धतीने प्रिंट करू शकता. इट विल गेट एक्सपोर्टेड टू द PDF. बऱ्याचशा CNची रिक्वायरमेंट असते की त्यांना डायरेक्टली PDF मध्ये एक्सपोर्ट नाही करायचं आहे. दे वॉन्ट इट टू गेट एक्सपोर्टेड इन टू एक्सेल, राईट. आणि एक्सेल मधनं मग नंतर ऍडजस्टमेंट करून जर तुम्हाला प्रिंट काढायचे असतील तर तोही ऑप्शन दिलेला आहे. सो जस्ट अ सेकंड, ही आपली PNL इथे ओपन झालंय. सो PNL माझं एक्सपोर्ट झालं, राईट. त्याच्यानंतर जर मला डिरेक्टली PDF मध्ये एक्सपोर्ट न करता मला जर याला MS Excel मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे तर इथे तुम्ही एक्सपोर्ट टू MS Excel यूज करून MS Excel मध्ये सुद्धा काय करू शकता, एक्सपोर्ट करू शकता. सो
या पर्टिक्युलर युटिलिटीचा जो यूज आहे तो चार्टर्ड अकाउंटंटसाठी आहे आणि बेनिफिट्स असे आहे की तुमचं 60% ते 70% टीव्हीचं मॅपिंग जे आहे, ट्रायल बॅलन्सचं जे मॅपिंग आहे ते ऑटो त्या टूलमध्ये होऊन जाणार आहे. इट विल सेव्ह अवर्स ऑफ युअर एफर्ट्स अँड तुम्हाला कुठलेही कॅल्क्युलेशन बेसिकली तिथे करायचं गरज नाहीये. सगळे फील्ड्स जे आहेत ते मॅप्ड आहेत. त्याच्यानंतर बटन्स जे आहे इझिली तुम्हाला टॉगल करण्यासाठी तिथे प्रोव्हाइड केले आहे. हायर क्लायंट कॅपॅसिटी आहे. सो you can maintain more clients who are under NC because of this particular tool. So yeah, काही क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे डिस्कस करू. फॉर एक्झाम्पल, कॅन बी इम्पोर्ट प्रिव्हियस इयर फिगर्स थ्रू द ट्रायल बॅलन्स एक्सेल इफ द client or SEC is what not using Tally in the previous year. सो इन केस जर तुमचा डेटा जो आहे तो एक्सेलला असेल आणि एक्सेल चा डेटा जो आहे तो तुम्हाला इम्पोर्ट करायचा असेल तर येस इट इज पॉसिबल इफ द क्लायंटचा डेटा जो आहे तो एक्सेलमध्ये असेल. तो पण डेटा जो आहे तो तुम्ही डायरेक्टली इम्पोर्ट करू शकता. कॅन वी ॲड any additional aging criteria for debtors like 0 to 3 months, 3 to 6? No. So as per ICAI prescribed format आपल्याला दोनच तिथे क्लासिफिकेशन द्यायचे आहे, लेस दॅन 6 months अँड मोर दॅन 6 months. सो टूल जे आहे ते ॲज पर ICAI प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट प्रोव्हाइड केलं गेलं आहे. त्याच्यानंतर can classification be done in Tally to auto generate balance sheet and P&L? सो करंटली ही युटिलिटी अवेलेबल नाही की तुम्ही डायरेक्टली सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करता आहात आणि ऑटो जनरेट करता आहात बॅलन्स शीटचं. आणि फॉर दॅट रिझन ओनली हे टूल जे आहे ते एक्सेल जे प्लगइन आहे हे एक्सटर्नली ठेवलं आहे की तुमचा जो डेटा आहे, तुमचा जो ओरिजिनल डेटा आहे त्याला इथे काही चेंजेस व्हायचे त्याच्यामध्ये शक्यता नाहीये, कारण की यू आर एक्सपोर्टिंग युअर डेटा अँड देन यू आर मेकिंग चेंजेस इन टू द टेम्पलेट. Can we add extra sheets for more detail or workings? You can absolutely add more sheets into your Excel utility if you want for more detailed information. How is the format managed when filtering out nil values? Nil value items won't be printed. मी हे आधी पण सांगितलं, your zero valued items will not get printed and the layout and the note number will auto adjust accordingly. Can we use stock value from valuation report instead of books? Yes, you can update the stock value directly from the stock summary report. राउंडिंगचा ऑप्शन इज राउंडिंग ऑप्शन अवेलेबल? येस, आपण तो पण दाखवला. बेसिक इन्फोच्या शीटमध्ये राउंडिंग ऑप्शन जो आहे तो गिवन आहे. इफ बिल टू बिल इज नॉट एनेबल्ड इन टॅली, हाऊ इज द 6 months डेटा हँडल? जर क्लायंटने बिल टू बिल डिटेल्स मेंटेन नाही केले आहे तर तो डेटा जो आहे तो तुम्ही कसा बायफर्केट कराल आणि हँडल कराल? सो यू कॅन यूज क्लोजिंग बॅलन्स अँड बायफर्केट मॅन्युअली इन टू लेस और मोर दॅन 6 months. How we can digitally sign the document? You can digitally sign the PDF after converting the file. जेव्हा तुमची फाईल एक्सपोर्ट होते, नॉट एक्सपोर्ट, जेव्हा तुमची PDF जी आहे ती सेव्ह होते तेव्हा तुम्ही डिजिटली तिला साईन करू शकता. डज इट वर्क ऑन AWS? ॲक्च्युली इट डझंट वर्क ऑन AWS क्लाउड बिकॉज AWS क्लाउडचा जो इंटरफेस आहे तो लिब्रे ऑफिसला सपोर्ट करतो. सो इन केस तुम्ही AWS युजर आहात, CA आहात आणि तुम्हाला ही पर्टिक्युलर युटिलिटी यूज करायची आहे तर तुम्ही एक्सेल ॲडॉनची जी फाईल आहे ती पोर्टलवरनं डाउनलोड करू शकता आणि XML जी आहे ती तुमच्या AWS वरनं लोकल मशीनमध्ये एक्सपोर्ट करून मग त्या टूलवर काम करू शकता. सो जर आपण इथे पोर्टलवर गेलो आणि आपण डाउनलोड्सच्या सेक्शन्सच्या अंडर गेलो आणि इथे स्क्रोल डाऊन जर आपण केलं तर आपल्याला इथे डाउनलोड फोल्डर व्हर्जन अँड सपोर्ट फाईलच्या अंडर स्मार्ट फायनान्शियल स्टेटमेंट फॉर टेम्पलेट फॉर नॉन कॉर्पोरेटचा ऑप्शन मिळतो. सो डायरेक्टली तुम्ही इथनं पण डाउनलोड करू शकता आणि इथून डाउनलोड करून तुमच्या AWS वरनं तुम्ही डेटा एक्सपोर्ट करा लोकल मशीनला आणि देन यू कॅन use this particular plugin. So yeah, that's it from my side. If you have any questions, please feel free to ask. You can write down your questions into
chat box. इफ काही बरेचसे जे क्लायंट्स आहेत ते लेट जॉईन झाले आहेत, सो हे सेशन मी रेकॉर्ड केलं आहे आणि इन केस जर तुम्हाला रेकॉर्डिंग हवी असेल तर यू कॅन रीच आउट टू मी अँड सून इट विल ऑल्सो विल गेट अपडेटेड ऑन अवर यूट्यूब चॅनल. सो या, काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. आणि या प्लगइन रिलेटेड काही तुम्हाला हेल्प हवी असेल किंवा तुमच्या पर्टिक्युलर सिरियल नंबरवर एनेबल करून घ्यायचं असेल तर यू कॅन रीच आउट टू अवर सपोर्ट टीम. दे विल हेल्प यू आउट. ओके, इथे कुठेही आपल्याला डेटा मायग्रेशनचा संबंध येत नाही. सो फक्त प्लगइन जे आहे ते आपल्याला तुमच्या सिरियल नंबरवर ऍड करायचं आहे अँड यू कॅन डायरेक्टली यूज इट विदाउट मायग्रेटिंग डेटा, विदाउट मुव्हिंग युअर कंपनीज टू द न्यू डेटा व्हर्जन. ओके, सो इथे आपण 6.1 मध्येच आहोत. सो आपलं व्हर्जन इथे चेंज नाही होते. Tally has purposely kept it away from the release, right? So if you are into 6.0, 6.1, you can use this utility. Okay, so if there are no questions, we will conclude this session for today. Thank you.